नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर आम्ही दिव्यांग या चॅनलच्या माध्यमातून आज एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलो। तरी आपण ह्या चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हे दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा आणि जर लाईक करायला तर बिलकुलच विसरू नका। आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्की कळवा आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामुळे आपल्याला मी काय बोललो हे आपल्याला लक्षात येईल। आजचा विषय असा आहे, जागतिक अपंग दिन सर्वत्र साजरा करत असताना परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी सो भोजने मॅडम व जिल्हा समाज कल्याण विभागामध्ये दिव्यांग विभागाचे माजी सैनिक श्री प्रल्हाद लांडे साहेब। एक माजी सैनिक म्हणल्यानंतर एक डिसिप्लिन व्यक्ती असते। एक साधारण उदाहरण सांगायचं म्हणजे जागतिक अपंग दिनाच्या दिवशी दिव्यांगाची एक रॅली काढली, कलेक्टर ऑफिसपासून ते स्टेडियमपर्यंत। ज्या दिव्यांगांना साधं चालता येत नाही अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना विनाकारण रॅलीमध्ये सामील करून दिव्यांगाची कशी हेळसांड करता येईल ही अधिकाऱ्यांना काही घेणं देणं नाही। फक्त त्यांचं नाव कसं होईल की आम्ही जागतिक अपंग दिनाच्या दिवशी दिव्यांगाची रॅली काढून शासनाचा 5 लाख रुपये निधी खर्च केला हे दाखवण्यासाठी आणि पेपरबाजी करायची की आम्ही दिव्यांगाबाबतीत किती चांगल्या प्रकारचं सकारात्मक दृष्टीने आम्ही पाहतो म्हणून सांगायचं जिल्हा प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांना। हे प्रल्हाद लांडे यांच्याकडून शिकायला पाहिजे। यांनी ज्या जागतिक अपंग दिना दिवशी रॅली काढून दिव्यांगांना 10 रुपयाची खिचडी खाऊ घातली आणि बाकीचे 5 लाख रुपये स्वतः बिर्याणी संगनमत करून अधिकाऱ्यांनी खाली, ही दिव्यांगासाठी दुर्दैवी गोष्ट आहे। याची चौकशी झालीच पाहिजे। कारण रॅली काढल्यानंतर रॅलीमध्ये जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी असं बॅनर पाहिजे, त्याऐवजी जिल्हा पुनर्वसन केंद्र चालकाची जाहिरात यांना काहीतरी चिरीमिती दिली की बा तुम्ही हे आम्ही देतो, तुम्ही आमची जाहिरात करा, बिर्याणी खा आमच्याकडून। प्रल्हाद लांडे आणि जिल्हा पुनर्वसन केंद्रावाल्याचं साठालोटा असल्याने बघा, तुम्हाला एक व्हिडिओ मी आता टाकतोय, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच कशी जाहिरातबाजी प्रल्हाद लांडे यांनी केली। याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। कारण जिल्हा पुनर्वसन केंद्राने जागतिक अपंग दिनाच्या दिवशी कुठे एक पाण्याचा पाऊच किंवा एखादी फळ वाटप केलं का याची एवढी जाहिरात करायची काय गरज होती? कारण फक्त प्रल्हाद लांडे यांना जिल्हा पुनर्वसन केंद्रावाले चिरीमिरी देतात म्हणून त्याची आडुताईश एवढी मोठ्या प्रमाणात आणि दिव्यांगाची किती बेजारी केली ह्या अधिकाऱ्याने, यांच्यावर सुद्धा मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माझं मत आहे। श्री भोजने मॅडम एक जबाबदार जिल्हा समाज कल्याण अधिकारी आहेत। यांची जबाबदारी एक बाबा दिव्यांगाची जर अशी बेजारी होत असेल तर रॅली काढण्याऐवजी एखाद्या ठिकाणी 5 लाख रुपयाचा निधी आहे, तिथं क्रीडा स्पर्धा होतात, तिथं सांस्कृतिक कार्यक्रम असे जर आयोजित केले 3 डिसेंबर ते 3 जानेवारी 1 महिना, आता काही दिवसावर 3 फेब्रुवारी येईल, 2 महिने होतात तरी अजून दिव्यांगाचा जागतिक क्रीडा स्पर्धा नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम बी नाही। आता कुठंतरी एखादा कार्यक्रम झाला म्हणून दाखवताना आणि बिलं आम्ही सादर करू आणि बिलं उचलून खाली बी मग आता दाखवायचं नाटक काय अधिकारी करत आहेत। याची उच्चस्तरीय चौकशी दिव्यांग कल्याण आयुक्त साहेब यांनी त्यांच्या स्तरावरून करावी ही मी नम्र विनंती आयुक्त साहेबांकडे करत आहे। धन्यवाद।